नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ आपण प्रसारित करीत आहोत. तर आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग 10. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा म्हणजे लहान अपूर्णांक आपल्याला कशा पद्धतीने ओळखायचा आहे दिलेल्या अपूर्णांकांमध्ये आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी उदाहरण बघा काय दिलेलं आहे, म्हणजे पर्याय काय दिलेले आहेत. तर 4/7, 1/8, 6/3 आणि 5/6. तर अशा प्रकारचे 4 पर्याय आहेत आणि याच्यामधून आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपली गडबड होण्याची शक्यता आहे, परंतु काही घाबरून जायचं नाही, कारण याच्यावर आधारित आणखी पुढचा एक जो प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर या भागामध्ये आपल्याला फक्त आता काय करायचं, लहान अपूर्णांक कशा पद्धतीने शोधायचा आहे ते समजून घेऊया. खूप सोपी ट्रिक आहे. काय करायचं आहे, तर इथं अंश आणि छेद आहे. या अंश आणि छेदाचा फरक काढून घ्यायचा आहे. आता मला सांगा, 4 आणि 7 यांच्यातला फरक किती असणार आहे, तर 3. लिहून घ्या इथे. 1 आणि 8 यांच्यातला फरक किती आहे, 7. 6 आणि 3 यांच्यामधला फरक किती आहे, तर 3. आणि 5 आणि 6 यांच्यामध्ये फरक किती आहे, 1. काळजीपूर्वक बघा. काढलात फरक. 4 आणि 7 मधला 3, 1 आणि 8 मधला 7, 6 आणि 3 मधला 3, 5 आणि 6 मधला 1. ओके. आता पुढची पायरी काय आहे, तर पुढची पायरी यांचा आपल्याला या चारही संख्यांचा लसावी काढून घ्यायचा आहे. काय काढून घ्यायचा आहे, लसावी. ठीक आहे. तर आता लसावी काढत असताना आपल्याला मूळ अवयव पद्धतीने आपण काढतो त्यावेळेस आपण पाहतो तर काय, तर शेवटपर्यंत आपण मूळ संख्या येईपर्यंत भाग लावत जातो आणि आलेले जे काही सामायिक मूळ अवयव आहेत आणि असामायिक मूळ अवयव आहेत त्यांचा गुणाकार करतो. बरोबर. तर या ठिकाणी आता आपल्याला या ज्या संख्या आहेत या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढून घ्यायचा आहे. लक्षात आलं? ओके. तर आपल्याला लसावी या चारही संख्यांचा काढत असताना आपल्या लक्षात येईल की या चारही संख्या ज्या आहेत याच्यामध्ये या 3 ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि हा एक मूळही नाही, संयुक्तही नाही. त्यामुळे आपल्याला आता काय करावं लागणार आहे, यांच्यामधला कॉमन दोघांमध्ये 3 आहेत ते एकदा घेतले. 7 आणि 1 यांचा काय केला, गुणाकार केला. किती आला बघा, 7 त्रिक 21, 21 एके 21. समजून घ्या. आता हे इथं कॉमन आपण घेतलेत का, तर जेव्हा त्यांचे आपण मूळ अवयव पाडू, मूळ अवयव पाडल्यानंतर लसावी काढत असताना आपल्याला सामायिक अवयव घ्यायचे आहेत आणि नंतर असामायिक अवयव. ठीक आहे. तर लसावी आलेला आहे 21. या चारही फरकांचा लसावी 21 इतका आलेला आहे. आता या लसावीने काय करायचं आहे, या लसावीने आपल्याला आता या वरच्या अंशाला गुणायचं आहे. म्हणजे आता 21 चोक किती झाली बघा, 84. 21 एके 21, 21 सहे 126 आणि 125 पाचे 105. बघा मित्रांनो, आपल्याला एकदम सोपं झालेलं आहे. आता आपला गुणाकार करून झालेला आहे, लसावीने आपण गुणलेला आहे. यानंतर आता एक पुढचं एकदम सोपं काम झालेलं आहे. सोपं काम म्हणजे काय झालेलं आहे, तर जो गुणाकार आलेला आहे लसावीने गुणल्यानंतर, तो गुणाकार ज्या संख्येचा किंवा ज्या अंशाचा लहान आहे तो लहान अपूर्णांक आणि ज्याचा गुणाकार मोठा आहे
तो मोठा अपूर्णांक. मग आता इथे पहा बरं, पर्याय क्रमांक 2 जो आहे 1/8 हा काय झाला, लहान झाला. आणि पर्याय क्रमांक 3 6/3 याचा गुणाकार 126 आहे, तो काय झाला, मोठा झाला. म्हणजेच आपल्या लहान अपूर्णांक कशा पद्धतीने आपल्याला शोधता आला, तर हा अशा पद्धतीने शोधता आपण, लसावी काढून, फरकाचा लसावी काढून. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे, हे अशा प्रकारे रंगवायचं आहे. खूप सोपं मित्रांनो आहे. अशा प्रकारची उदाहरणं आली तर काही घाबरून जायचं नाही. वेळ जाईल, परंतु हा जो वेळ आहे तो इतर जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक सोडवायचं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेलच. आणखी पुढचं एखादं उदाहरण घेऊन तुम्ही पडताळणी करू शकता आणि या अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. तर आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये अशाच प्रकारच्या लहान मोठेपणावर आधारित आणखी पुढचंही आपल्याला एक उदाहरण पाहायचं आहे. पुढच्या भागांमध्ये देखील आपण अन्यही प्रकारची काही उदाहरणं या ठिकाणी सरावासाठी घेणार आहोत. आपण सर्व भागांमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हा आणि अपूर्णांक हा जो घटक आहे तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या समजून घ्या. धन्यवाद.